ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे काल त्यांनी सांगितलेलं होतं की नार्को टेस्टसाठी मी तयार आहे आणि सर्वात पहिल्यांदा मी अर्ज करणार आहे। त्यानुसार त्यांनी आता अर्ज लिहिलेला सुद्धा आहे आणि त्यांचे काही सहकारी जे आहेत ते आता जालन्याकडे हा अर्ज घेऊन थोड्याच वेळात निघणार आहेत। तत्पूर्वी आपण जरांगे पाटलांशी बोलूया। काय सांगाल, तुम्ही तयारी काल दर्शवली होती, त्यानुसार आता तुमचं काही सहकारी निघाले आहेत? हा, कर नाही त्याला डर कशाला पाहिजे? जर आपल्यावरती घातपात केला जाणार असला, आपली हत्या जर घडणार असली आणि इतक्या क्रूरपणानं एखादा जर सामूहिक कट आणि त्याचा सूत्रधार जर धनंजय मुंडे असेल, कसलंही वाद नसताना, कसलंही वैर नसताना इतका जर जीवावर उठला आणि काही लोक आमचे पण हाताखाली धरले आणि तिकडून परत खोटं बोलतो की ते लोक त्यांनीच प्लॅन रचला असेल, परत तिकडून खोटं बोलणार, म्हणजे आमचेच लोक त्यांचाच वापर करायचा, आयुष्यभर तू हेच कामं केले, कळू तर द्यायचं नाही आणि लोक तर मारायचे, हे त्रास तर त्यांना द्यायचा आहे, हे तुझं आयुष्यातलं तोही खोडच मोडायची मला आता। हां, तुला कोणी बाप भेटला नाही ना, तोही मला खोडच मोडायची आता, कारण तू लोकच मारणार, त्यांच्यावरच छळ करणार, अन्याय करणार आणि त्यांच्याच लोकांना गुंतवणार, जसं की महादेव गीते प्रकरणात झालं। हे असले कुटाने जे करणार ना तू, तेच माझ्याबद्दल, अरे बाळा तो लय चुकीच्या ठिकाणी हात घातलास आता, तो माझ्याबद्दल पण तो म्हणलाच ना काल नार्को टेस्टला तयार आहे, तो आता होऊन दे नार्को टेस्टची तयारी। हा अर्ज आता किती ठिकाणी तुम्ही देणार आहात? हे बघा, आम्हाला काय हे माहीत नाही लफडं काय ती नार्को टेस्टच। आम्ही आमच्या पद्धतीनं जसा आपल्या बोली भाषेत तसा अर्ज केला आहे SP साहेबाला, किमान आम्ही प्रामाणिकपणा दाखवला आहे, गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना पण अर्ज केला आहे, आम्ही त्यांना अर्ज देतोय। आता त्यात काही चुकू शकतं, ते म्हणते तसा अर्ज द्यायला तयार आहेत आम्ही। आता आम्ही तयारीचं दाखवले ना, मी नार्को टेस्टला तयार आहे, पण सगळ्याची नार्को टेस्ट करायची। हां, एका कुणाची परवानगी नाही, ते मग मान्य नाही आम्हाला, माझ्या सहित त्यो म्हणजे SPंना देणार आहात आणि त्यानंतर कलेक्टरांना काही देणार आहात? आज सुट्टी म्हणतात ना, त्याच्यात उल्लेख केला आहे कलेक्टर, आम्ही SP दोन्ही, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, विधी व न्याय विभाग मंत्रालय महाराष्ट्राचं, म्हणजेच फडणवीस साहेब, त्यांना पण केलं आहे ते अर्ज आम्ही केला आहे। आमची नार्को टेस्ट करण्यात यावी आणि आमच्यासह जेवढे आरोपी आहेत त्याच्यात 10-12 जणं संशयित आहेत, 10 ते 12 जणं त्याच्यात संशयित, ते सगळे धरून सगळ्याचे नार्को टेस्टमध्ये तुम्ही एकाची परवानगी देतात, मग ते नाही मान्य आम्हाला। हां, सगळ्याची होऊ दे, दूध का दूध पाणी का पाणी होऊ दे, सगळ्याचंच कोंबा त्या मशनात, सगळ्याचं मशीन पुरेचे पुरे, काय फरक नाही पडत। एकदा याचाही माइंड उघडा पडू दे ना, याने आयुष्यात कोणाकोणच्या मंत्र्यांविषयी असं षडयंत्र केलेलं आहे, स्वतःच्या जातीविषयी कोणाविषयी केलेलं आहे का, स्वतःच्या चुलत्याविषयी, स्वतःच्या चुलत बहिणीविषयी केलेलं आहे का, अजितदादाच्या पक्षाविषयी केलेलं आहे का, अजितदादाविषयी काही षडयंत्र आहे का, काही फडणवीस साहेबांबद्दल आहे का, बावनकुळे साहेबाबद्दल काही आहे का, आणखीन कोण शिंदे साहेबांबद्दल काही आहे का, एखाद्या उद्योगपतीबद्दल आहे का, हे संतोष भायाच्या देशमुखा प्रकरणात याचं काही माइंड आहे का, परत त्याचं आपण ते महादेव मुंडेंच्या प्रकरणाबद्दल, गीतेंच्याबद्दल, धसांच्याबद्दल, असे अनेक घेऊ, नुसतं एक नाव नाही घेत, या राज्यातल्या कोणत्या नेत्यांबद्दल, कोणत्या कार्यकर्त्याबद्दल यांनी असं माइंड रचून काय काय केलं आहे का, त्याच्या माइंडचं क्रिमिनल माइंड सगळं त्या नार्को टेस्टमध्ये तरी येईन, माझ्यामुळं कमीत कमी बाकीच्याचा तरी उरगाडा होईल। त्याच्यामुळं मी नार्को टेस्टला तयार आहे, तो आता सज्ज आहे। तर नक्कीच आपण पाहतोय की त्यांचे सहकारी आता काही क्षणातच जालन्याच्या दिशेने रवाना होणार आहे, ते सुद्धा आता नार्को टेस्टसाठी तयार असल्याचं त्यांनी अर्जामध्ये लिहून दाखवलेलं आहे। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, अंतरवाली। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।